मित्रांनो, माझं नाव स्नेहा देशमुख. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, सांगायला मला खूप उशीर झाला. कारण काही गोष्टी माणूस जगासमोर कबूल करू शकतो, पण स्वतःसमोर नाही. आणि मी गेले अनेक महिने स्वतःपासूनच पळत होते. का ते फक्त मलाच माहिती आहे. आणि म्हणूनच आज मी पहिल्यांदाच सगळं खरं सांगणार आहे. सुरुवातीपासून. मी आणि अमोल, आमचं लग्न होऊन जवळपास फक्त वर्ष झाली होती. नवीन नवीन लग्न आहे म्हणून फॅमिली वाढवण्याचा विचार आम्ही केला नाही. त्यामुळे मला अजून मूलबाळ नाही. आम्ही पुण्यातल्या बॅनरमधल्या सिल्वर ओक रेसिडेन्सीमध्ये राहत होतो. मोठी हाय प्रोफाईल सोसायटी, काचेच्या बाल्कनी, रात्री चमकणाऱ्या लाईट्स, खाली पार्किंगमध्ये उभ्या महागड्या गाड्या आणि वरून पाहिलं तर परफेक्ट वाटणारं आयुष्य. आणि खरं सांगू, सुरुवातीला माझं आयुष्य खरंच सुंदर होतं. अमोल माझ्यावर प्रेम करायचा. तो माझ्यासाठी महागड्या साड्या आणायचा, परफ्यूम आणायचा, वीकेंड्सला डिनरला घेऊन जायचा. पण हळूहळू त्याचं पूर्ण लक्ष कामाकडे जाऊ लागलं. तो आयटी कंपनीमध्ये सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर होता. फोन, मीटिंग, क्लायंट कॉल, लेट नाईट ऑफिस हेच त्याचं आयुष्य बनलं. आणि मी त्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटी पडायला लागले. पण नाही, मी अशी बाई नव्हती जी रडत बसते. मला माझ्या सौंदर्याची पूर्ण जाणीव होती. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण मी खोटं बोलणार नाही. लोक माझ्याकडे बघतात हे मला आवडायचं. मी जिथून चालत जायचे तिथे काही नजरा माझ्यावर थांबतात हे मला जाणवायचं. आणि कदाचित तेच माझं सर्वात मोठं व्यसन बनलं. माझी गोरी त्वचा, लांब काळे केस, मोठे डोळे आणि साडी घातल्यावर लोक ज्या नजरेने माझ्याकडे पाहायचे, मी ते सायलेंटली एन्जॉय करायचे. अमोल अनेकदा म्हणायचा, "तू इतकी सुंदर आहेस ना, की लोक तुला पाहणं विसरत नाहीत." आणि मी हसायचे. पण त्याला काय माहिती, एक दिवस कोणीतरी खरंच मला विसरणार नव्हता. रोहन. पहिल्यांदा मी त्याला सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाहिलं. ब्लॅक शर्ट, खड्याळ, हलकी बियर्ड आणि डोळ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स. तो आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आला होता. पहिल्यांदा फक्त एक साधं स्माईल झालं. पण काही लोकांचा स्माईलसुद्धा धोकादायक असतं. एक दिवस झालं असं की सकाळी 11 वाजता मला भाजी आणायला बिल्डिंगच्या खाली जायचं होतं. सकाळी सकाळी मी आपलं आवरून घरातले कामं संपून अंघोळ घातली आणि आरशापुढे जाऊन मेकअप करण्यासाठी उभी राहिली. तेव्हा आरशात स्वतःचं सौंदर्य, देवानं दिलेलं हे एक भरलेलं शरीर बघून मनातल्या मनात हसली व काळ्याभोर रंगाची, अंगाला चिपकून बसणारी अशी एक सिल्क साडी घातली. डोक्यावर एक छोटीशी टिकली लावून मी खाली जाण्यासाठी निघाले. जेव्हा मी लिफ्टजवळ गेले तेव्हा रोहन तिथेच होता. त्या दिवशी लिफ्टमध्ये फक्त आम्ही दोघंच होतो. आणि मला अजूनही आठवतं, त्यानं काहीच बोललं नव्हतं. लिफ्टचा दरवाजा उघडला व रोहन सर्वात आधी आत गेला. नंतर मी पण आत शिरले. जवळजवळ उभे न राहावे म्हणून मी त्याच्या समोर उभी झाले. पण लिफ्टमधल्या आरशातून त्याची नजर सतत माझ्यावर होती. त्या काही सेकंदात मला एक विचित्र फिलिंग आली होती. तो मागून तर बघत होताच, पण समोर आरशात सुद्धा एकटक माझ्याकडे बघत होता. आणि एवढं बारकाईनं बघत होता, जसा एखादा सोनार काचेच्या तुकड्यात हिरा बघतो. जणू. अखेर लिफ्ट खाली पोहोचली आणि आम्ही आपल्या कामाला निघून गेलो. पुढे चालताना आम्ही एक नजर मागून बघितला तर तो थांबून माझ्याकडेच बघत होता. मागून मी जेव्हा चालत होती तेव्हा नजर त्याची माझ्यावरच होती. काय बघत होता काय माहीत. त्या रात्री मी आरशासमोर उभी राहून केस सावरत होते. आणि नकळत मला त्याची नजर आठवत होती. आधी रोहन एवढा काही फार मला दिसत नव्हता. त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं. त्याची बायको प्रेग्नंट असल्यामुळे गावी कोल्हापूरला राहते. आणि तो इथं होता. म्हणून त्याची बायको गावी गेलेली होती. कधी एवढा न दिसणारा रोहन अचानक मला बिल्डिंगच्या परिसरात जास्त वेळ दिसायला लागला. आणि तोही नजर उठून माझीच वाट बघत होता का काय. मी जशी बाहेर निघाले तसा तो मलाच बघायचा. कदाचित लिफ्टमध्ये मला बघून त्यांनी कोणता तरी निर्णय घेतला होता. देणारच मी होतीस. तेवढी सुंदर की पूर्ण सोसायटी आणि रेसिडेन्सीमधल्या तरुण मुलांची नजर माझ्यावरून हटत नव्हती. ते तर त्यांच्या मनात देवाला सांगत असतील की बाबा, माझ्या नवऱ्याचं नशीब किती खुललं की त्याला मी भेटले. पुढचे काही दिवस आमच्या फक्त छोट्या छोट्या भेटी व्हायच्या. पार्किंगमध्ये, लिफ्टमध्ये, सोसायटी गार्डनमध्ये. तो नेहमी शांत असायचा,
पण त्याची नजर ती नेहमी माझ्यावर थांबलेली असायची. आणि मी खोटं बोलणार नाही, मला सुद्धा ते आवडायला लागलं होतं. कारण अनेक महिन्यांनंतर कोणीतरी मला पुन्हा नोटीस करत होतं. त्या दिवशी मी रेड साडी घातली होती. अमोल ऑफिसला गेला होता आणि मी खाली भाजीपाला आणायला गेले होते. तेव्हा रोहन अचानक समोर आला. त्याने मला वरपासून खाली पाहिलं आणि हलकंसं हसला. त्या एका नजरेने माझ्या अंगावर काटा आला होता. मी वर घरी आले, पण त्या दिवसभर माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू होतं. कदाचित त्या दिवशीच माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं सुरू झालं होतं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे मला ते थांबवायचंच नव्हतं. त्या पहिल्या लिफ्टमधल्या भेटीनंतर मी स्वतःला खूप समजावलं, स्नेहा, जास्त विचार करू नको. पण काही नजरा अशा असतात ना, ज्या माणसाच्या डोक्यातून जातच नाहीत. रोहन तसाच होता. पुढचे काही दिवस आमच्या फक्त छोट्या भेटी व्हायच्या. भेटी कसल्या, फक्त रस्त्यानी चालताना एकमेकांना दिसायचं. पण त्या छोट्या भेटी माझ्या दिवसाचा भाग बनायला लागल्या. सकाळी बाल्कनीमध्ये कॉफी घेऊन उभी राहिले की खाली पार्किंगमध्ये त्याची गाडी दिसायची. तो वर पाहायचा आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं. माझ्यासाठी ही फक्त अट्रॅक्शन होती. किमान तेव्हा तरी मला तसंच वाटत होतं. पण हळूहळू मी स्वतः बदलायला लागले. आधी घरात साधे कपडे घालणारी मी आता सोसायटीमध्ये खाली जातानासुद्धा नीट तयार व्हायला लागले. केस मोकळे सोडणं, हलका परफ्यूम, मॅचिंग बँगल्स. मला माहिती होतं की ही कहाणी पुढे जाणार. एका रात्री अमोल लॅपटॉपसमोर बसून ऑफिस कॉल करत होता आणि मी बाल्कनीमध्ये उभी होते. खाली सोसायटी गार्डनजवळ रोहन फोनवर बोलत उभा होता. त्याने वर पाहिलं आणि काही सेकंद तो फक्त माझ्याकडे बघत राहिला. त्या रात्री पहिल्यांदा माझ्या छातीत वेगळीच धडधड सुरू झाली. मी आत आले, पण आरशात स्वतःकडे पाहत गप्पच आत बसून राहिले. कारण माझा पती अमोल लॅपटॉपवर काम करत होता तिथेच बसला होता. रोहन खूप स्मार्ट होता. तो कधीच घाई करत नव्हता. तो मला हळूहळू त्याच्या सवयीची बनवत होता. कधी लिफ्टमध्ये हलकंसं हसणं, कधी पार्किंगमध्ये थांबून बोलणं, कधी अचानक कॉफीबद्दल विचारणं. आणि मी नकळत त्या सगळ्याची वाट पाहायला लागले होते. त्या दिवशी पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. अमोल बँगलोरला ऑफिसच्या कामासाठी गेला होता. मी खाली कॅफेमधून कॉफी घेऊन बाहेर पडत होते आणि अचानक पावसामुळे अडकले. तेवढ्यात रोहन गाडी घेऊन समोर आला. त्याने ग्लास खाली केला आणि फक्त एवढंच म्हणाला, "बस ना, भिजशील." त्या काही सेकंदात माझ्या डोक्यात हजार विचार आले. पण मी गाडीत बसले. आत हलकं परफ्यूम, स्लो म्युझिक आणि बाहेर पाऊस. आजही मला ती राईड आठवते. तो माझ्याकडे पाहत बोलायचा, जणू त्याला माझ्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये इंटरेस्ट होता. त्या दिवशी सोसायटीखाली उतरतानाच पहिल्यांदा त्याच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी स्वतःहून त्या नात्यात चालत गेले आणि मला माहिती होतं ते चुकीचं आहे. लोक अनेकदा विचारतात, "तू थांबली का नाहीस?" खरं सांगू? माझ्याकडे उत्तर नाही. कारण मला सगळं माहिती होतं. मी मॅरिड होते. अमोल माझ्यावर प्रेम करायचा आणि रोहनसोबतचं अट्रॅक्शन चुकीचं होतं. पण काही चुका माणूस डोक्याने नाही, भावनांनी करतो. रोहनने मला पावसात गाडीने घरी सोडलं होतं. तेव्हापासून चांगली ओळख पडायला लागली होती. हळूहळू हलकंफुलकं बोलणंसुद्धा चालू झालं. अतिरिक्त घाई त्यालाही नव्हती आणि मलाही. त्यामुळे आमचा दोघांचा रस्ता हळूहळू पुढे जात होता. अमोल ऑफिसला गेल्यावर रोहन मला कधीकधी कॅफेमध्ये कॉफीवर सुद्धा इन्व्हाइट करायचा. हळूहळू मी आणि रोहन जास्त भेटायला लागलो. अमोल ऑफिसमध्ये असताना रोहन कॉफीसाठी बोलवायचा. तिथेच तो माझ्याशी गप्पा मारायचा आणि माझ्या फळांना बघायचा. मला त्याची चांगलीच कल्पना होती. कधी त्याच्या फ्लॅटमध्ये, कधी बाहेर कॅफेमध्ये. आणि त्या भेटींमध्ये आमच्यामधला डिस्टन्स कमी होत गेला. तो माझा कौतुक करायचा. मी कोणता परफ्यूम वापरते, मी हसताना कशी दिसते, मी ब्लॅक साडीमध्ये किती सुंदर दिसते, हे सगळं तो नोटीस करायचा. आणि मी खोटं बोलणार नाही, मला ते सगळं ऐकायला आवडायचं. त्या रात्री पहिल्यांदा मी त्याच्या फ्लॅटमध्ये बराच वेळ थांबले. बाहेर पूर्ण शांतता होती आणि त्या शांततेमध्ये आमच्या नजरा जास्त बोलत होत्या. त्या रात्री मी पहिल्यांदा स्वतःपासून हरायला लागले. रोहन पुढचं पाऊल टाकणार तेव्हाच मी निघून माझ्या घरी आले. गुप्त नात्यांची एक सवय असते. सुरुवातीला ती रोमांस वाटतात, मग ती भीती बनतात. मी आता पूर्णपणे बदलायला लागले होते. फोन नेहमी सायलेंटवर, लेट नाईट चॅट्स, आरशासमोर जास्त वेळ. आणि अमोल, तो मला खूप वर्षांपासून ओळखत होता. त्याला हा बदल जाणवायला लागला.
तो आता मला वेगळ्याच नजरेने पाहू लागला होता. मी फोन हातात घेतला की त्याची नजर माझ्यावर यायची. मी अचानक हसले की तो शांत व्हायचा. त्यामध्येच अमोलला बेंगलोर ऑफिसला बोलावलं गेलं. तो तिथं 3 दिवसासाठी गेला होता. त्या रात्री रोहन एका पार्टीमधून रात्री उशिरा परत आला. पार्टीमधून आल्यानंतर तो खूप दारू पिलेला होता. मी कसं तरी तिकडच्या स्लॅटवर गेले. तो पायरीवर खाली पडणार तेवढ्यात त्याचा हात धरून त्याला सांभाळलं. त्याला विचारलं, "काय रे रोहन, आजपर्यंत तू मला कधी दारू पिताना दिसला नाही. मग आज कसं काय तू दारू पिली?" या संधीचा फायदा घेत तो लगेच बोलला, "स्नेहा, मला तू खूप आवडतेस. मला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाही. तू सांग मी काय करू?" मी थोडी हसले आणि त्याला आधार देत एखाद्या त्याचा खांद्यावर घेऊन त्याला त्याच्या फ्लॅटवरती नेऊन सोडलं. आणि जेव्हा मी परतले तेव्हा त्याने मागेपुढे न बघता माझा हात धरला आणि मला मिठी मारली. तसा रोहन एक कुशल ड्रायव्हर होता आणि इकडे माझ्या गाडीची इंजिने मोठी होती. तो जणू मला गाडीच समजत होता. तो पिलेला असल्याने मलाही विरोध करता आला नाही. आणि मग काय, रोहन गिअरवरती गिअर टाकत होता. गाडीचं डिझेल संपलं तरी थांबायचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात फ्लॅटवरची लाईट गेली. राहुलला काहीच कळत नव्हतं. तो थांबायचं नाव घेत नव्हता. लाईट गेल्यामुळे मी तर घामानेच ओली चिंब झाली होती. मला तर श्वास घेतला जात नव्हता. कशी तरी ती रात्र ओलांडली. सकाळी 4 वाजता लवकर उठले. आपले कपडे आणि सामान आवरून तयार व्हायला समोरच्या फ्लॅटला गेले. आणखी पुढे 3ही दिवस याच प्रकारे लोटले. 3 दिवसानंतर अमोलसुद्धा परतला होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं. एका रात्री मी बाथरूममध्ये रोहनसोबत चॅट करत होते. आणि बाहेर येताच अमोल फक्त माझ्याकडे पाहत बसला होता. त्या नजरेत संशय होता. त्या दिवसानंतर माझ्या मनात पहिल्यांदा भीती सुरू झाली. कारण अट्रॅक्शन लपवता येतं, पण बदललेलं वागणं नाही. रोहन, तो तर आता माझ्या मनात बसला होता. आता फक्त अट्रॅक्शन नव्हता, तो माझं व्यसन बनत चालला होता. माझा दिवस आता रोहनपासून सुरू व्हायचा आणि त्याच्यावरच संपायचा. सकाळचा मेसेज, दुपारचा कॉल, रात्रीची सिक्रेट भेट. मी नकळत त्याच्यामध्ये हरवत चालले होते. पण त्याचवेळी रोहनसुद्धा बदलायला लागला होता. आणि सोसायटीमध्ये सुद्धा लोक आमच्याकडे विचित्र नजरेने बघू लागले होते. आधी शांत असणारा रोहन आता पजेसिव्ह व्हायला लागला. मी कॉल उचलला नाही की तो चिडायचा. जेव्हा त्याचं मन असेल तेव्हा मला भेटायला बोलवायचा. मनात येईल तसं करायचा. कधीकधी तर मारायचाही. मी अमोलसोबत बाहेर गेले की त्याचा मूड खराब व्हायचा. आणि तिथून मला पहिल्यांदा भीती वाटायला लागली. कारण मी ज्या खेळाला अट्रॅक्शन समजत होते, तो आता ऑब्सेशन बनायला लागला होता. रात्री बिल्डिंगच्या खाली दूध आणायला जात होते तेव्हा तू जिन्याजवळच उपलब्ध. तेव्हा त्यांनी मला जवळ ओढलं आणि माझ्या कानाजवळ हळू आवाजात सांगितलं की तो मला कोणासोबत शेअर करू शकत नाही. त्या काही सेकंदात माझ्या अंगावर काटा आला. कारण त्या आवाजात प्रेम कमी आणि वेळ जास्त होतं. माझी सुंदरता त्याच्या डोक्यावर चढून बोलत होती. माझ्या एवढ्या सुंदर बाईला कदाचित गमवू वाटत नसेल, असं मला वाटायचं. रोहन आता फ्युचरबद्दल बोलायला लागला होता. तो म्हणायचा, "आपण दोघं दूर कुठेतरी जाऊ, नवीन आयुष्य सुरू करू." पण मला ते नको होतं. मला रोहन हवा होता, पण त्याच्यासोबतचं आयुष्य नको होतं. आणि हीच गोष्ट सगळ्यात धोकादायक होती. कारण मी दोन्ही आयुष्य जगायचा प्रयत्न करत होते. एका बाजूला अमोलचं सुरक्षित जग आणि दुसऱ्या बाजूला रोहनचं रोमांचक जग. पण रोहन आता मागे हटायला तयार नव्हता. त्याच्याकडे आमचे फोटोज होते, चॅट्स होते, व्हिडिओज होते. आणि मला आता पहिल्यांदा जाणवलं, जर हा माणूस तुटला तर माझा आयुष्य उद्ध्वस्त होईल. रोहन असं वागत होता की लोकांच्या थेट लक्षात यायचं की नेमका आम्ही दोघेच लोक कोण आहोत. हळूहळू सोसायटीत तर चर्चा होतच होती. त्यामुळे माझ्या नवऱ्याला, अमोलला सुद्धा या संशयाची हवा लागत होती. बाहेर पाऊस होता आणि घरात शांतता. अमोल अचानक लवकर घरी आला. तर मला माहीत नव्हतं तो लवकर घरी येणार आहे. आणि मी रोहनने दमदाटी केल्यामुळे त्याच्या फ्लॅटवर गेली होती. खरं तर आज माझी जायची इच्छाच नव्हती. पण रोहनने मला कॉल करून शेवटी भांडत बोलावूनच घेतलं. केलं त्याच्या मनासारखं. पण देवाचे उपकार, मी वेळेवरच घरी आले. पण अमोलचा मूड वेगळाच होता आणि तो माझ्याशी वेगळ्याच टोनमध्ये बोलत होतो. त्या रात्री पहिल्यांदा त्याने थेट रोहनचं नाव घेतलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण आता सत्य दारापर्यंत आलं होतं. अमोलने रोहनला फ्लॅटमध्ये बोलावलं
आणि काही मिनिटात आम्ही तिघेही एकाच हॉलमध्ये उभे होतो. माझा नवरा, माझा गुप्त प्रियकर आणि मध्ये उभी मी. त्या काही सेकंदांची शांतता आजही माझ्या कानात घुमते. हळूहळू बोलायची सुरुवात झाली. अमोलला कसं माहीत झालं मला माहीत नाही, पण अमोल आता पूर्णपणे बोलता बोलता रागात आला होता. तो रोहनशी डोळे मोठे करून आवाज मोठा करून बोलत होता. आणि रोहन पण अमोलशी रागातच बोलत होता. त्यामध्येही रोहन अचानक असं काही बोलला की ते अमोलला सहन झालं नाही. रोहन म्हणाला, तुझी बायको काय करते, कुठे जाते, हे तरी माहिती आहे का तुला? आणि सरळ माझा आणि त्याचा एक फ्लॅटमधला रात्रीचा फोटो अमोलला दाखवला. अमोल तर रागात किंचाळला आणि माझ्याकडे बघितलं. माझ्या कानाखाली एक लावून दिली व परत रोहनशी भांडायला लागला. भांडण खूप वेगाने वाढलं. अमोलचा राग फुटला. रोहनसुद्धा मागे हटला नाही. टेबल उलटलं, ग्लास फुटले आणि माझ्या डोळ्यांसमोर सगळं तुटायला लागलं. मी दोघांना थांबवायचा प्रयत्न करत होते, पण त्या क्षणी कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं. आणि अचानक माझी नजर खाली पडलेल्या किचन नाईफवर गेली. त्या क्षणी माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता. रोहन अमोलवर भारी पडत होता. मी किचनमधून बाहेर पडले आणि पुढच्या काही सेकंदात मी ते केलं, जे केल्यानंतर परत मागे फिरणं शक्य नव्हतं. मी चाकू उचलला आणि रोहनवर वार केला. रोहन माझ्यासमोर खाली पडला होता. त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. त्या क्षणी पण अमोल पूर्ण शॉकमध्ये होता. पण माझं डोकं वेगाने काम करत होतं. कारण मला माहिती होतं, जर मी स्वतःला वाचवलं नाही तर सगळं संपेल. मी अमोलला सांगितलं की पोलिसांना सेल्फ डिफेन्स सांगायचं. भांडण झालं आणि झटापटीत सगळा प्रकार घडला. इतकंच काही मिनिटात पोलीस आले. सिल्वर ओक रेसिडेन्सीच्या खाली सायरन वाजत होते. आणि मी रडत बसले होते. रोहन तसाच अजूनही हॉरमध्ये पडला होता. त्या रात्री सिल्वर ओक रेसिडेन्सीच्या 7व्या मजल्यावर इतकी गर्दी झाली होती की संपूर्ण सोसायटी जागी झाली होती. लोक कॉरिडॉरमध्ये उभे होते. कुणी मोबाईलवर व्हिडिओ काढत होतं, कुणी कुजबुजत होतं. आणि मी जमिनीवर बसून रडत होते. किमान बाहेरून तरी तसंच दिसत होतं. पण आतून माझ्या डोक्यात वेगळीच धावपळ सुरू होती. मी सतत विचार करत होते, नेमकं काय बोलायचं, कुठे चूक होऊ नये. अमोल काही वेगळं बोलणार तर नाही ना? कारण आता माझं संपूर्ण आयुष्य फक्त एका गोष्टीवर टिकून होतं, खोट्यावर. काही मिनिटात हिंजवडी पोलीस स्टेशनची टीम आली. सिनियर इन्स्पेक्टर अनिल आणि PSI पूजा त्यांनी पूर्ण फ्लॅट सील केला. फॉरेन्सिक टीम फोटो काढत होती. पोलिसांनी अमोलला बाजूला नेलं. तो पूर्ण हादरला होता. नंतर मला बोलावलं आणि मी पोलिसांसमोर तीच स्टोरी सांगितली. भांडण, झटापट, सेल्फ डिफेन्स आणि त्या सगळ्यामध्ये रोहनचा मृत्यू. मी रडत बोलत होते. माझा आवाज थरथरत होता. पण PSI पूजा सतत माझ्याकडेच पाहत होत्या. जणू त्यांना माझ्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. त्या रात्री पोलिसांनी अमोलला ताब्यात घेतलं. आणि तो जाताना पहिल्यांदा माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं. त्या नजरेत प्रेम नव्हतं, रागही नव्हता, फक्त तुटलेला विश्वास होता. आणि त्या नजरेने मी पहिल्यांदा आतून घाबरायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा चेहरा संपूर्ण न्यूज चॅनल्सवर होता. हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये खून, प्रेम प्रकरणातून हत्या, शेजाऱ्याच्या मृत्यूमागे विवाहित महिलेचं गूढ. मी टीव्ही बंद केला, कारण आता मी स्वतःपासून सुद्धा पळू शकत नव्हते. पोलिसांनी मला चौकशीसाठी पुन्हा बोलावलं. त्या इंटरोगेशन रूममध्ये बसताना पहिल्यांदा मला जाणवलं, भीती नेमकी कशाला म्हणतात. पूजा शांत आवाजात प्रश्न विचारत होत्या. मी पुन्हा तीच स्टोरी सांगत राहिले, पण आतून मला माहिती होतं, मी जास्त काळ हे लपवू शकणार नाही. कारण रोहन फक्त माझा सिक्रेट नव्हता, तो माझी कमजोरी बनला होता. दरम्यान फॉरेन्सिक टीमने रोहनचा फोन अनलॉक केला आणि तिथून माझं आयुष्य हळूहळू संपायला लागलं. लेट नाईट चॅट्स, सिक्रेट फोटोज, व्हॉइस नोट्स, सगळं बाहेर यायला लागलं. मला अजूनही आठवतं, त्या दिवशी पूजा शिंदेंनी माझ्यासमोर एक फोटो ठेवला. मी आणि रोहन लोणावळा रिसॉर्टमध्ये. त्या फोटोमध्ये मी हसत होते, खूप खुश दिसत होते. आणि ते पाहून माझ्या हातापायातली ताकदच गेली. लोकांना वाटतं अशा नात्यांमध्ये फक्त अट्रॅक्शन असतं, पण खरं तसं नसतं. रोहन खरंच माझ्यावर वेडा झाला होता. असेच विचार माझ्या डोक्यात घुमत होते. PSI पूजा एक एक पुरावा शोधून शोधून मला प्रश्न विचारत होते. आणि शेवटी काय, मला कबूल करावं लागलं.
तिथून त्यांनी मला एकदा परत त्याच प्लॉटवर घेऊन गेले आणि तिथून माझ्या घरी. परत घरी थोडेफार प्रश्न उत्तरं झाली. पोलिसांसमोर सगळं क्लिअर झालं होतं आणि अमोलही शेवटी माझी साथ सोडली आणि पोलिसांना सर्व खरं सांगितलं. रोहनसोबत फिल्मी गाण्यावर एक्सप्रेशन देत बनवलेल्या रील्ससुद्धा पोलिसांनी मीडियाला दिल्या होत्या. तेव्हापासून तर पूर्ण जगानी माझ्याकडून तोंड फिरवलं होतं. माझी सुंदरता आता काय कामाची? जेव्हा पोलिसांनी मला अरेस्ट केलं तेव्हा संपूर्ण सोसायटी खाली उभी होती. लोक माझ्याकडे पाहत होते. काहींच्या चेहऱ्यावर तिरस्कार, काहींच्या डोळ्यात क्युरिओसिटी आणि मला फक्त एकच गोष्ट आठवत होती, त्या पहिल्या लिफ्टमधल्या नजरा. जर त्या दिवशी मी त्याच्याकडे परत पाहिलंच नसतं तर, पण आयुष्याला रिवाइंड नसतं. अमोलने कोर्टातून बाहेर पडताना माझ्याकडे एकदासुद्धा पाहिलं नाही आणि कदाचित तीच माझी सर्वात मोठी शिक्षा होती. आज अनेक महिने झाले, पण अजूनही रात्री डोळे मिटले की मला ती रात्र दिसते. रोहनचा चेहरा आणि अमोलची तुटलेली नजर. लोक आजही मला खुनी म्हणतात. कदाचित ते चुकीचे नाहीत, पण एक गोष्ट मात्र खरी आहे. माझं आयुष्य मी त्याच्या खूप आधीच संपवलं होतं. त्या दिवशी, ज्या दिवशी मला चुकीचं अट्रॅक्शन सुंदर वाटायला लागलं. कारण काही नाती सुरुवातीला खूप ग्लॅमरस वाटतात. सिक्रेट मीटिंग्ज, लेट नाईट मेसेजेस, हिडन अट्रॅक्शन. पण शेवटी अशा नात्यांचा शेवट नेहमी अंधारातच होतो. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे जी आहे आणि देवाने आपल्याला जे दिलंय त्यातच समाधान मानणं हाच खरा शहाणपणा आहे. मी जर माझ्या सौंदर्याचा अतिअभिमान ठेवून चूक केली नसती तर कदाचित आज मीही माझ्या परिवारात सुखी असते. सुंदरता आणि शरीर हे कायमचं नसते, पण माणसाचा स्वभाव आणि त्याचा चांगला चरित्र हे कायम टिकतं. म्हणून त्यावर भर दिला पाहिजे. चला मग, परत भेटू तुम्हाला अशीच एक नवीन स्टोरी घेऊन.